श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मकर संक्रांत हा इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण आहे आणि नवीन इंग्रजी वर्षाची सुरुवात झाली की जानेवारी महिन्यामध्ये पहिला जो सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांतीचा. आणि हिंदू पंचांगाप्रमाणे 10व्या मराठी महिन्यात येतो हा सण म्हणजे संक्रांती. हा सण शेती संबंधित आहे, त्यासोबतच सौर गणनेशी संबंधित आहे. या दिवसांत किंवा हिवाळा ऋतूमध्ये शेतात पिकणाऱ्या जी पण धान्य आहेत तर ती धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात. त्यामध्ये हरभरा, ऊस, ज्वारी, बोरे, गव्हाच्या ओल्या ओंब्या, घेवड्याच्या शेंगा, गाजर, वांगे, तीळ या सर्व वस्तू सुगडामध्ये भरून त्या देवांना अर्पण केल्या जातात. यामागचा उद्देश किंवा हेतू एवढाच असतो की शेतामधील येणाऱ्या पिकाचा पहिला भोग जो आहे तर तो देवांना द्यावा किंवा दिला जावा. या निमित्तानं बायका हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात. या मकर संक्रांतीपासून जे हळदी कुंकाचे कार्यक्रम सुरू होतात तर ते रथसप्तमीपर्यंत चालत असतात. हा जो सण आहे तर तो सुवासिनी महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि या सणामध्ये बघा हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो, उखाणे घेतले जातात, एकमेकींना वाण देतात, भेटवस्तू देतात, तिळगुळ देतात. या दिवशी बघा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो. धनु राशीतून सूर्य हा मकर राशीमध्ये संक्रमण करतो आणि त्यावेळी हा मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो साजरा केला जातो. सूर्याचं मकर राशीत जो संक्रमण आहे तर त्या संक्रमणाचा हा पहिला दिवस मानला जातो. लीप वर्षात एक दिवस जोडला गेल्यामुळं लीप वर्षात संक्रांत ही 15 जानेवारीला येत असते आणि इतर वेळी ती 14 जानेवारीला साजरी केली जाते. आणि अशा या पवित्र आणि महत्त्वाच्या सणाची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर 2026ची मकर संक्रांती कधी असणार आहे? 14 की 15 जानेवारीला यंदा एकादशीला संक्रांती आहे. मकर संक्रांतीचे वाहन, वस्त्र, पुण्यकाळ, त्यासोबतच भोगी, सुगड पूजन, किंक्रांत कधी असणार आहे? मकर संक्रांतीची फलप्राप्ती काय असणार आहे? मकर संक्रांती कशावर आलेली आहे? कोणते 5 शुभ रंग आहेत? कोणता रंग या मकर संक्रांतीला आपल्याला परिधान करायचा नाही? बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या नाहीत? याविषयीची संपूर्ण माहिती, त्यासोबतच संक्रांतीच्या दिवशी महिलांनी किंवा स्त्रियांनी आपले केस जे आहेत तर ते धुवावेत का, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यंदाची मकर संक्रांती ही 14 जानेवारीला आलेली आहे. ही संक्रांती श्री शके 1947ची मकर संक्रांती ही बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026ला आलेली आहे. म्हणजे शके 1947ची पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत आहे. आणि या दिवशी पौष कृष्ण 11 म्हणजेच पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आलेली आहे आणि ती एकादशी षटतिला एकादशी म्हणून ओळखली जाते. आणि यंदा योगायोगानं 2026ची मकर संक्रांती याच दिवशी आलेली आहे. तर खूप छान आणि महत्त्वाचा शुभयोग या दिवशी जुळून आलेला आहे. आपण याला दुग्ध शर्करा योगसुद्धा म्हणू शकतो, कारण या षटतिला एकादशीला सुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व आहे. या दिवशी बघा देवी देवतांना तिळाच्या पाण्यानं स्नान घालण्याला आणि तिळाचं दान करण्याला खूप महत्त्व आहे. तर यंदाच्या संक्रांतीचा पुण्यकाळ हा बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे. सूर्याचे मकर राशीत संक्रमण बालवकरणावर होत असल्यामुळं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचं वाहन जे आहे तर ते वेगवेगळं असतं.
आणि वेगवेगळ्या वस्त्र जी आहेत तर ती परिधान करत असते. तर यंदा तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. तिच्या हातामध्ये गदा आहे, केशराचा टिळा कपाळी लावलेला आहे. वयानं ती कुमारी असून बसलेली आहे आणि वासाकरिता हातामध्ये तिनं जाईचं फूल घेतलं आहे. पायास भक्षण करीत आहे. पायास ही एक प्रकारची खीर आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. तिचे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहे. ती जातीनं सर्प आहे. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. संक्रांतीचं फळ तर बघा, संक्रांती देवीनं ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांती देवीनं ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे तर ते वस्त्र आपण परिधान करावं का असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडत असतो. तर बघा, ज्या त्या भागांमधली पद्धत किंवा चालीरीती ज्या आहेत, परंपरा आहेत तर ते खूप वेगवेगळे आहेत. प्रत्येक भागामध्ये हा जो सण आहे तर तो वेगवेगळ्या पद्धतीने जो आहे तर तो साजरा केला जात असतो. ज्या भागामध्ये जसा रिवाज आहे त्या परंपरेनं तुम्ही कपडे परिधान करायचे आहेत. म्हणजे बघा, तुमच्या भागामध्ये जर देवीनं घातलेल्या रंगाचे कपडे परिधान केली जात असतील तर त्या रंगाची तुम्ही कपडे परिधान करू शकता आणि घातली जात नसतील तर ती तुम्ही वर्ज्य करू शकता. संक्रांतीच्या पुण्यकाळात किंवा पर्व काळात दान करणे खूप शुभ मानलं जातं. तर आपण या पर्व काळात नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, सोने, गूळ, तीळ, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी आपल्या इच्छेने किंवा यथाशक्तीने दाने द्यावीत. त्याचप्रकारे तिळाचं 6 प्रकारे दान केलं जातं. तर त्यामध्ये बघा, तीळ जे आहे तर ते खूप महत्त्वाचे मानले जातात. या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून किंवा संपूर्ण शरीराला तिळाचं लेपन करू शकतो किंवा तिळाचं उटणं बनवून बघा, तिळाची पावडर बनवायची, त्यामध्ये गुलाबजल, बेसन टाकून याचं उटणं देखील बनवून तुम्ही तुमच्या शरीराला लावू शकता. हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे. दुसऱ्या प्रकारचं दान म्हणजे आपण तिळाचं स्नान करू शकतो. अंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकून या पाण्यानं अंघोळ करू शकतो. तिसरं दान म्हणजे तीळ तर्पण. एका तांब्याच्या तांब्यामध्ये बघा स्वच्छ पाणी भरून घ्यायचं, त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य द्यायचं. त्यामध्ये तीळ, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलंही टाकायची आहेत आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. स्त्रिया जर सूर्याला अर्घ्य देत असतील तर स्त्रियांनी पूर्वेकडे तोंड करायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गृहिणी सूर्याय नमः असं म्हणत आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि पुरुषांनी सूर्याला अर्घ्य देताना म्हणायचं आहे ओम सूर्याय नमः. तर अशा पद्धतीनं स्त्री आणि पुरुष दोघांनीही सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्या पितरांच्या नावाने सुद्धा आपण दक्षिण दिशेला तोंड करून तीळ तर्पण करू शकतो. तीळ होम तर बघा, या दिवशी आपण घरातील देवांना सुद्धा तिळाच्या पाण्यानं स्नान घालू शकतो आणि सर्व देवपूजा करून झाल्यानंतरनं एका कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या पंतीमध्ये थोडेसे तीळ तांदूळ मिक्स करून त्यावरती कापराच्या वड्या ठेवून त्या जाळायच्या आहेत, जेणेकरून याच्यामध्ये असणारे तीळ जळतील. यामुळे आपल्या घरात नकारात्मकता ही येत नाही. तीळ भक्षण तर या दिवशी आपण तिळापासून बनवलेले पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकतो. त्यासोबतच बघा, तीळदान तर या दिवशी आपण तिळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते इतरांना देऊ शकतो. त्यासोबतच बघा, या संक्रांतीच्या सणाला आपण एकमेकांना तिळगुळ तर हे देतोच, तर हे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे. तर अशा पद्धतीनं 6 प्रकारे तिळाचं दान जे आहे तर ते केलं जातं. तर बघा, यंदा भोगी जी आहे तर ती 13 जानेवारीला मंगळवारी साजरी होणार आहे आणि किंक्रांती ही यंदा गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे. किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा करी दिन म्हणून आपण सुद्धा याला ओळखला जातो. या दिवशी बरीच कामे वर्ज्य केली जातात, पण बऱ्याच भागांमध्ये बघा लहान मुलांचं भोरानं सुद्धा या दिवशी केलं जातं किंक्रांतीच्या दिवशी. तर साधारणतः 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलामुलींचं भोरानं हे केलं जातं. आता बघा, संक्रांती म्हणजे वर्ज्य कामे, तर या दिवशी दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत.
तर हे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत. त्यासोबतच बघा, अनेक महिलांना किंवा स्त्रियांना प्रश्न पडतो की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपले केस धुवावेत का? तर या दिवशी आपण आपले केस जे आहेत तर ते धुवू नयेत. संक्रांतीच्या एक दिवस अगोदर म्हणजे भोगीच्या दिवशी किंवा किंक्रातीच्या दिवशी तुम्ही आपले केस जे आहेत तर ते स्वच्छ धुवायचे आहेत.